जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात वसलेले चांगदेव मंदिर हे तापी व पूर्णा या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे। या मंदिराचे नामकरण संत चांगदेवांच्या नावावरून झाले असे म्हटले जाते। त्यांचे 14व्या शतकात या ठिकाणी वास्तव्य होते। चांगदेवचे मुख्य मंदिर हे इसवी सन 12व्या शतकात नागर शैलीत असून हे गुण्याचा आकार असणाऱ्या कमी उंचीच्या जोत्यावर उभारलेले आहे। आजच्या काळात उभे दिसणारे हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांच्या काळात बांधले गेले असे मानले जाते। इसवी सन 1766 ते इसवी सन 1795च्या काळात हे बांधले गेले असावे। या मंदिरात गर्भगृह, अंतराळ व मंडपाची योजना आहे। गर्भगृह आयताकृती आकाराचे असून हे आयताकृती तासलेल्या दगडांनी घडवलेले आहे। ह्यात अलीकडच्या काळात स्थापित संत चांगदेवांची प्रतिमा आहे। 3 एप्रिल 1916 द्वारा हे राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून जाहीर केले।